नमस्कार. एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूजच्या नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये मी मधुसूदन पत्की आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नुकतंच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि ह्या भाषेला मिळालेला अभिजात दर्जा आणि त्या अनुषंगाने नक्की काय होणार, अभिजात दर्जा म्हणजे काय आहे आणि त्याच्यासाठी कुणी कुणी कसे प्रयत्न केले या सगळ्याचा आपण चर्चा करणार आहोत. मात्र सर्वप्रथम मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न केलेल्या तमाम महाराष्ट्रातल्या 12-13 कोटी लोकांचं मनापासून अभिनंदन. त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी ज्या राजकीय मंडळींनी आपली राजकीय इच्छाशक्ती दाखवली त्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन. खरं तर याच मुहूर्तावर म्हणजे सध्या नवरात्र सुरू आहे आणि पहिल्या दिवशी नवरात्राच्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर अभिजात दर्जा मराठीला प्राप्त झालाय. तर त्यानंतर 2-3 दिवसामध्येच दिल्ली येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड झालेली आहे. तर त्यांच्या निवडीबद्दल त्यांचंही मनापासून अभिनंदन. तारा भवाळकर ह्या संत साहित्य, लोकसाहित्य ह्याच्या अभ्यासक आहेत. विशेष म्हणजे सांगलीच्या त्या आहेत आणि सांगली ही नाट्यपंढरी म्हणून संबोधली जाते. तारा भवाळकर यांचं नाट्यक्षेत्रातही चांगलं काम आहे, मोठं काम आहे. आणि त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य जर काही आपण पाहिलं तर 2 माडगुळकर बंधू इथे संमेलनाचे अध्यक्ष होते. नास इनामदार या इथे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर शंकरराव खरात यांच्यासारखा एक अतिशय विद्वान गृहस्थ आपण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी याच सांगली जिल्ह्यातून पाहिलं होतं. मद हातकणंगलेकर हे ज्येष्ठ समीक्षक, त्यांचंही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आपण पाहिलेली होती. त्यामुळे 7 साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देणारा जिल्हा, पंतप्रतिनिधी एकदा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, त्यामुळे असे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देणारा हा सांगली जिल्हा आहे. आणि तीच परंपरा तारा भवाळकर यांच्या रूपाने पुन्हा एकदा आपण म्हणूया त्यांना आठवणीत लोकांच्या येईल या पद्धतीने आले. त्यामुळे तारा भवाळकर यांचंही अभिनंदन. आता मुद्दा असा येतो की दिल्ली इथे साहित्य संमेलन होणार आहे आणि दिल्ली इथे मागचं जे साहित्य संमेलन झालं ते जवळपास 70 वर्ष जवळपास झालेली आहेत. आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष सातारा जिल्ह्यात लक्ष्मण शास्त्री जोशी तर्कतीर्थ या उपाधीने ज्यांचा बहुमान केला गेला होता ते होते. आणि दिल्ली येथल्या साहित्य संमेलनात त्यावेळी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी मराठी संदर्भात अत्यंत मौलिक आणि अत्यंत महत्त्वाचे विचार मांडलेले होते. या सगळ्याचा आपण विचार आज या आपल्या कार्यक्रमामध्ये नेमक्या त्याच पद्धतीने करणार आहोत. तेव्हा साहित्य विश्वामधली ही सफर करत असताना आपण एक सर्वप्रथम पाहूया की मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला आहे, अभिजात याचा अर्थ अत्यंत दर्जेदार, उत्तम, ज्याला आपण खानदानी, उच्च कुळातला, अत्यंत प्रगल्भ अशा पद्धतीचं म्हणतो, त्या पद्धतीची ही भाषा आहे आणि त्याचा अर्थ आहे. त्यामुळे मराठी भाषा ही अभिजात आहेच, होतीच, ती सिद्ध करायची होती. त्याकरता रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती 2012 मध्ये नेमण्यात आलेली होती. 13 मध्ये या समितीने 500 पानांचा अहवाल दिला होता आणि त्यामध्ये अभिजात भाषेचा दर्जा एखाद्या भाषेला मिळावा याकरता जे काही नियम अटी होत्या 2004 सालामध्ये याचं केंद्रीय समिती स्थापन झालेली होती आणि त्यानुसार ती भाषा किमान 1500 ते 2000 वर्षापूर्वीची असावी, ती स्वतंत्र असावी, कुठल्या तरी भाषेतून किंवा उपभाषा म्हणून नसावी, त्यामध्ये दर्जेदार साहित्य असावं, त्या वेळची भाषा आणि आजची भाषा ह्याच्यामध्ये एक समान धागा दुवा असला पाहिजे, खूपच वेगळी भाषा नसावी किंवा त्याच्यामध्ये एकजिन्सीपणा असावा, अशा पद्धतीच्या काही अटी शर्ती होत्या आणि ह्या अटी शर्ती सहज आपण पार केलेल्या आहेत. खरं तर आत्तापर्यंत म्हणजे आपण हा जो काही कार्यक्रम बघताय तोपर्यंत अनेक जणांचे कार्यक्रम, व्हिडिओज आपल्या पुढे आलेले असतील. मात्र 7व्या शतकामध्ये चक्रधर स्वामींच्या शिष्या महदंबा यांनी जे धवळं लिहिलं होतं, धवळं म्हणजे श्रीकृष्णाच्या लग्नाची गोष्ट जी पद्यामध्ये आहे, तर ते लिहिलं होतं. तिथपासून अतिशय उत्तम अशा मराठी भाषेच्या परंपरेची आपल्याकडे सुरुवात झालेली होती. त्यापूर्वीही मराठी भाषा होती, कारण लिखित स्वरूपात एखादी भाषा येण्याकरता त्यापूर्वी ती बोली भाषा म्हणून बराच काळ असावी लागते. असो, तर महदंबाच्या धवळ्यापासून ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांची गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, असे अनेक दर्जेदार मौलिक साहित्य आपल्याला आपल्या मराठी भाषेमध्ये पाहायला मिळतं. त्यामध्ये संशोधन झालेलं पाहायला मिळतं
आणि आज तीच परंपरा यापुढे सुरू राहावी याकरता सरकार आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा देऊन त्याला अनुदान देणार आहे. आता यापूर्वी किती भाषांना हा दर्जा मिळालेला होता? एकूण 11 भाषांना आजपर्यंत हा दर्जा मिळाला आहे. तमिळ, तेलुगू, कानडी, मल्याळम, संस्कृत, पाली, प्राकृत, त्याचबरोबर मराठी भाषेला आपण पाहिलं, आसामी, ओडिया या भाषांना आपण पाहिलं की आता अभिजात दर्जा मिळाला आहे. खरं तर 2004 सालानंतर 6 भाषांना हा दर्जा मिळाला होता. तर गेल्या 4 दिवसापूर्वी एकाच वेळेला 5 भाषांना, बंगाली भाषेचा पण यामध्ये समावेश आहे, अशा एकूण 11 भाषांना, म्हणजे पहिल्या 6 आणि आताच्या 5 अशा 11 भाषांना हा दर्जा मिळालेला आहे. तेव्हा बरंचसं अनुदान आपल्याला याकरता मिळणार आहे आणि त्याचा उपयोग आपण कशाकरता करायचा तर भाषिक संशोधन, भाषांतर, मराठी भाषेची विद्यापीठं तयार व्हावीत, अध्यासन त्यामध्ये तयार व्हावं, मराठी भाषा अधिकाधिक प्रगल्भ व्हावी, त्याच्यामध्ये संशोधन व्हावं, व्याकरणाच्या दृष्टीने संशोधन व्हावं, इतर भाषांमधले, वेगवेगळ्या भाषांमधले ग्रंथ मराठीत यावे तर मराठी भाषेतले ग्रंथ इतर भाषांमध्ये जावे, याकरता प्रयत्न होणं गरजेचं आहे. खरं तर कुठलीही योजना ही जेव्हा सरकारी होते तेव्हा त्यांची दुकानदारी करणारी मंडळी जी असतात ती त्याच्यावर टपून बसलेली आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळतात. तेव्हा खरं तर या महदंबेपासून, ज्ञानेश्वर तुकारामांपासून, रामदासांपासून अनेक संत साहित्यांनी आपल्यावर जे उपकार केले त्यामुळे आपल्याला ही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे विसरू नये. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून गावोगावी साखर वाटणारी जी मंडळी आहेत त्यांच्या कर्तृत्वाने हे मिळालेलं नाही आहे. तर आता आपल्याला जे कर्तृत्व करून दाखवायचं आहे ते 2000 वर्षानंतर टिकेल अशा पद्धतीचं कर्तृत्व करण्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. हे अतिशय गांभीर्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. तेव्हा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला याकरता या सगळ्या मंडळींचं अभिनंदन. त्याचबरोबर संत साहित्य आणि त्यापूर्वी जी मंडळी मराठीसाठी लिहित बोलत होती, प्रचारात आणत होती, त्यांचे ऋण आपण इथं व्यक्त केले पाहिजेत. तेव्हा सर्व आमच्या प्रेक्षकांना ही विनंती आहे की हा जो काही आपला एपिसोड आहे तो तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कळवा. नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आम्ही त्याचा नक्कीच अंतर्भाव करू. तेव्हा इथे थांबतो, मात्र पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.